मित्रांनो, तुम्ही कधी ब्रह्मकमळाचं फूल पाहिलं आहे का? असं म्हणतात की ब्रह्मकमळ फुललं तर देवाचा आशीर्वाद मिळतो. पण काही लोक म्हणतात हे फूल शुभ नसतं. मग सत्य काय? ब्रह्मकमळ घरात असणं शुभ की अशुभ? ब्रह्मकमळ फुलल्यावर काय संकेत मिळतात? वास्तुशास्त्र काय सांगतं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ब्रह्मकमळाचं धक्कादायक सत्य. ब्रह्मकमळ म्हणजे काय? ब्रह्मकमळ हे एक दुर्मिळ फूल आहे. हे फूल वर्षातून एकदाच फुलतं, तेही रात्री. याच्या कारणामुळे याला देवाचं फूल म्हटलं जातं. हिंदू धर्मात ब्रह्मकमळाचा संबंध ब्रह्म, विष्णू आणि महेशाशी जोडलेला जातो. त्यामुळे ब्रह्मकमळ खूप पवित्र मानलं जातं. ब्रह्मकमळ शुभ की अशुभ? शुभ मान्यतानुसार, धर्मशास्त्रानुसार ब्रह्मकमळ फुलणे शुभ संकेत. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, देवाची कृपा मिळते, इच्छा पूर्ण होतात, नशीब बदलण्याची सुरुवात होते. अनेक लोक म्हणतात ब्रह्मकमळ फुलल्यावर घरात सुख समृद्धी येते. अशुभ मान्यता, गैरसमज. काही लोकांना वाटतं ब्रह्मकमळ फुलणं अशुभ आहे. पण सत्य काय? वास्तुशास्त्रात ब्रह्मकमळाला अशुभ म्हटलेलं नाही. अशुभ मान्यता फक्त अफवा आहेत. वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळ. वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळ घरात असणे शुभ आहे. पण काही नियम पाळले नाही तर फायदा कमी होतो. योग्य दिशा उत्तर, पूर्व, ईशान्य. पूर्व दिशा मंदिराजवळ. चुकीच्या ठिकाणी दक्षिण दिशा शौचालयाजवळ, कचऱ्याजवळ. ब्रह्मकमळ फुलल्यावर मिळणारे संकेत. ब्रह्मकमळ फुलल्यावर काही खास संकेत मिळतात. घरात शुभ घटना, आर्थिक लाभ, नवी संधी, मानसिक शांती, देवाची कृपा. अनेक लोक अनुभव सांगतात की ब्रह्मकमळ फुलल्यावर त्यांच्या आयुष्यात चमत्कार झाला. ब्रह्मकमळाबाबत 5 महत्त्वाचे वास्तुनियम. ब्रह्मकमळ कोरडं होऊ देऊ नका. झाड स्वच्छ ठेवा. रोज दिवा लावा. झाडाला जास्त पाणी देऊ नका. झाड घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवू नका. उपाय: जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर ब्रह्मकमळाजवळ अगरबत्ती लावा. गुरुवारी पूजा करा. ओम नमः शिवाय मंत्र जपा. मित्रांनो, ब्रह्मकमळ हे फक्त फूल नाही, ते देवाची कृपा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अशाच वास्तू रहस्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.